बघूया 100% बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ पक्ष चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार यांना दिलं। त्यानंतर शरद पवार गटानं चिन्हासाठी हालचाली सुरू केल्या। शरद पवार गटानं वटवृक्ष, कब्बशी आणि शिट्टी या चिन्हांचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवला होता। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केलं। सर्वोच्च न्यायालयाचे याबद्दलचे पुढील निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हे शरद पवार गटाचं पक्षाचं चिन्ह असणार आहे। चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून शनिवारी रायगडावर विशेष सोहळा पार पडणार आहे। शरद पवार यांच्यासह पक्षाच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत रायगडावर या चिन्हाचा भव्य लॉन्चिंग सोहळा पार पडेल। मी शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू आणि नवीन उमेदीने ही तुतारी ही काय संकेत देते हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही। आम्ही मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुरू। महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी तुतारी वाजवण्यासाठी हातात घेऊन मशाल सिद्ध झाली आहे। या लॉन्चिंग सोहळ्यातून शरद पवार गट रायगडावरून लोकसभा निवडणुकांची तुतारी फुंकणार आहे। नव्या पक्ष चिन्हाचा शरद पवार यांच्या पक्षाला कसा फायदा होणार हे लवकरच स्पष्ट होईल। आधी निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्षांचा निकाल विरोधात गेल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवी ओळख मिळाली। निवडणूक आयोगानं घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं। शनिवारी रायगडावर या चिन्हाचं भव्य लॉन्चिंग होणार आहे। या माध्यमातून नवपक्ष चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे। नवपक्ष चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय, तर सत्ताधाऱ्यांनी या चिन्हावरून शरद पवार गटाला चिमटे काढलेत। केवळ फक्त आता स्टेजवरच्या मान्यवरांचं स्वागत करण्यापुरतीच वाजवली जाणार आहे। आम जनतेला या चिन्हाचा आवाज काही लवकर पोहोचणार नाही। लढेंगे जीतेंगे, परत एकदा वाजवा तुतारी, गाडा गद्दारी। राजाची स्वारी येईल, तुतारीदार गेटवर असतील, तुतारी वाजवतील आणि त्यांचं स्वागत करतील। ही तुतारी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पवारांचा आवाज पोहोचवण्यात यशस्वी होते का? लोकसभा निवडणुकीत पवारांची तुतारी काय करिश्मा दाखवते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष निवडणुकीतच मिळणार आहेत।